जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे, जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना. 10 एप्रिलला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि त्या अगोदर सर्व स्वामी भक्त स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करत असतात आणि मनापासून केलेल्या स्वामींच्या सेवा या फलदायी ठरतातच. अनेक अनुभव प्रचिती ही स्वामी भक्तांना येत असते आणि स्वामींच्यावरची श्रद्धा अजूनच दृढ होत असते. तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही या दिवसांमध्ये स्वामींची विशेष सेवा करून प्राप्त करू शकता. स्वामी समर्थ महाराज कधीही भक्तांना एकटं सोडत नाहीत. तर आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृताचे पारायण किती दिवसाचे कसे करायचे आहे आणि ते आपण किती दिवसामध्ये करू शकतो. स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपण 1 दिवसाचे, 3 दिवसांचे, 7 दिवसांचे तसेच 21 दिवसांचे करू शकतो. किती दिवसांचे पारायण तुम्ही करणार आहात हे ठरल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. आपल्या देवघरात जो दिवा असतो तो प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची व आपले जे स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक आहे ते समोर ठेवायचे आहे. आणि तुम्ही जर 3 दिवसाचे पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी 7 अध्याय वाचायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 7 अध्याय वाचायचे आहेत. असे 3 दिवस म्हणजे प्रत्येकी 7-7 असे 21 अध्याय होतात. 21 अध्याय 3 दिवसात वाचून पूर्ण करणे याला 3 दिवसांचे पारायण झाले असे म्हणतात आणि हे 3 दिवसांचे एक पारायण झाले असे म्हणतात. आता आपण 7 दिवसांचं पारायण बघूया. 7 दिवसांचं पारायण कसं करावं तर प्रत्येक दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचा. असे 7 दिवस 21 अध्याय 7 दिवसांमध्ये वाचून पूर्ण करणे म्हणजे 7 दिवसांचं एक पारायण. आता बघूयात 21 दिवसांचं पारायण कसं करायचं. 21 दिवसांचं पारायण करताना प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचायचा. असं 21 दिवसांपर्यंत तुम्ही एक अध्याय वाचायचा. पहिल्या दिवशी पहिला अध्याय झाला पाहिजे आणि 21व्या दिवशी 21व्या अध्यायाचं वाचन करणं याला 21 दिवसाचं एक पारायण पूर्ण होतं असं म्हटलं जातं. आता 1 दिवसाचं पारायण कसं करायचं तर एका दिवसामध्येच तुम्हाला पूर्ण 21 अध्याय वाचून पूर्ण करायचे आहेत. म्हणजे एका दिवसातच एक पूर्ण पारायण तुमचं पूर्ण होईल. अशा प्रकारे तुम्ही एका दिवसामध्ये एक पूर्ण केल्यानंतर 21 दिवसामध्ये 21 पारायणे तुमची पूर्ण होतील आणि त्याचा प्रभावही खूप जास्त असेल. आपल्याकडे किती वेळ आहे किंवा आपल्याला ते वाचन जमणार आहे का हे पाहूनच तुम्ही 1 दिवसाचं पारायण पूर्ण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही 1 दिवसाचं, 3 दिवसांचं, 7 दिवसांचं आणि 21 दिवसांचं पारायण पूर्ण करू शकता. स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असताना आपल्याला सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करायची आहे आणि आपल्या घरामध्ये जे आपण आपल्यासाठी जेवण बनवत असतो किंवा बनवलेले असते ते जेवण आपण स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. तसेच स्वामी समर्थांचा जप करायचा आहे किंवा तारक मंत्रसुद्धा तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. स्वामींची ही नित्यसेवा तुम्ही दररोज करू शकता. तुम्हाला जर तारक मंत्र म्हणता येत नसेल तर तो तुम्ही मोबाईलवरही लावून ठेवू शकता. दिवसभरामध्ये तुम्ही घरामध्ये मोबाईलवर हा तारक मंत्र लावून ठेवला तरी त्याच्या लहरींमुळे घरांमध्ये एक प्रकारचे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा. हे अत्यंत अद्भुत असं पारायण आहे आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथसुद्धा अतिशय शक्तिशाली आहे. त्यामुळे तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, अवघडातलं अवघड काम असू द्या, ते साध्य करण्याची ताकद हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये आहे. आणि या ग्रंथातील अध्याय हे काही फार मोठे नाही आहेत. सर्वांना वाचता येण्यासारखे सोपे सुलभ 1-2 पानांचे, जास्तीत जास्त 3 पानांचे आहेत. त्याची भाषा ही अत्यंत सोपी आहे आणि हे स्वामी चरित्र सारामृत फक्त प्रकट दिनापर्यंत वाचावे असेही काही नाही. तुम्हाला जर स्वामी सेवेची गोडी असेल तर वर्षभरसुद्धा तुम्ही याचे पारायण करू शकता. दररोज एक पारायण पूर्ण करू शकता किंवा रोज 1 अध्याय वाचून त्याचे पारायण तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्या सवडीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही स्वामींच्या प्रत्येक सेवा करू शकता.
स्वामींचे चरित्र सारामृत वाचल्यामुळे अनेक लाभ होतात, त्याचा तुम्हाला नक्की अनुभव येईल. सतत वाचन केल्यामुळे घरामध्ये धार्मिक वातावरण ही निर्मिती होण्यास मदत होते. सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो आणि लहान मुलांवरही धार्मिक संस्कार होण्यास मदत होते. त्यांना स्वामी नामाची गोडी लागते. आपण जे काही करणार आहोत तो मनामध्ये चांगला भाव ठेवून आणि स्वामींच्यावर दृढ विश्वास ठेवून करावे. स्वामी आपले नक्की ऐकतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जय श्री स्वामी समर्थ.